घेतलं जातं आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतल्याच्या नंतर 5 वर्षाच्या लेकरापासून 80 वर्षाच्या वयस्कर आमच्या आजोबापर्यंत प्रत्येकाचं रक्त सळसळतं असं जगातलं एकमेव नाव म्हणजे छत्रपती शिवाजी राजा आहे. रयतेचा राजा, सर्वांना बरोबर घेऊन चालणारा राजा आणि सर्व 18 पगड 18 विश्व जाती धर्माला बरोबर घेऊन मोगलांशी ज्यांनी हल्ले या देशावरती केले त्या सर्वांशी लढण्यासाठी सर्वांची मोठ बांधून जो एक व्यक्ती यशस्वी झाला त्याचं नाव छत्रपती शिवराय आहे. आणि शिवरायांना आम्ही राहू न राहू परंतु छत्रपती शिवरायांचं नाव मात्र या जगामध्ये राहणार आहे. ते नाव कोणीही पुसू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. आणि ही शिवजयंती सुनील आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करून यावर्षी 3 दिवसाचा कार्यक्रम केला. सुनीलला मी विनंती करेल पुढच्या वर्षी 7 दिवसाचा कार्यक्रम करा, सप्ताह, शिवसप्ताह असा. आणि त्याला जोडीला जर सर वगैरे ही सगळी मंडळी असली तर मला वाटतं निश्चितपणे ते यशस्वी होईल. लोक येतात. फक्त एक आहे की जी कमिटी आपण कराल समितीची, त्याच्यामध्ये सगळे घटक कसे सामावून घेता येतील आपल्याला, अध्यक्षपदापासून ते शेवटचं जे कोणतं पद असेल, सदस्य पद असेल, तर आपल्या कमिटीमध्ये सगळ्या घटकाचे लोक या ठिकाणी अगोदरच 1, 2, 3, 4 महिने डिक्लेअर करा, म्हणजे ते सदस्य घटकसुद्धा कामाला लागतील. कारण पूर्वी आपण तिथीनुसार जयंती साजरी करायचो. ही त्यावेळेस मनोहर जोशी सर आणि गोपीनाथरावजी आणि युतीचं सरकार आल्याच्या नंतर याच्यावरती 400 तज्ज्ञ लोक मंडळे हे सगळं बसून तारीख ही 19 फेब्रुवारी झाली. आणि कैलासवासी विलासराव देशमुख साहेब हे ज्यावेळेस 99ला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर याचं डिक्लेरेशन झालं. आणि सुरुवातीला आम्हाला माहिती आहे की बँडवाले 40 असायचे, जयंती साजरी करणारे आम्ही 20 लोक असायचे. त्यात एक रेडेकर सरसुद्धा होते. 20 आणि पुढे 40 अशी आमची जयंती. माणसाचाच पत्त्या नाही का, तर लोकांना तिथीची सवय लागली होती, जन्मतारखेची सवय लागायला खूप वेळ लागला. आता मात्र परफेक्ट झालेलं आहे. तेव्हा फक्त विनंती एक आहे, आष्टी शहरातल्या सगळ्या घटकांना तुम्ही पुढच्या वर्षीच्या मागून मेन तुम्हीच राहा, तुम्हीच लक्ष द्या. परंतु किमान जी पदं वाटायची आहेत ती पदं सर्व घटकांना वाटावी एवढीच विनंती सुनीलला आणि त्यांच्या सर्व सहकार्याला करतो. शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आमच्या राजाचं नाव अनादी 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 आगे भी जिथपर्यंत सूर्यचंद्र तारे राहतील